हाय, हॅलो, नमस्कार. माझ्या सगळ्या गोडताईंना मार्गशीर्ष महिन्यातल्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तर मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार म्हटलं का भरपूर सारी कामं असतात आणि खरंच खूप छान वाटतं. तर इकडं माझं सकाळी सकाळी उठल्या-उठल्या अगदी 5:30लाच इकडे घर, लादी वगैरे हॉलची पुसून वगैरे झालेली आहे. तर काल संध्याकाळी सारवण वगैरे झालेलं होतं अंगणात. तर मस्त अशी रांगोळी काढली. त्याच्यानंतर अंघोळ केली आणि मग नंतर देवपूजा केली. तर सगळं काम आवरल्यानंतर मी अंघोळ वगैरे केली आणि देवपूजा केली. तर घरात पण कोणी उठलेलं नव्हतं. नंतर मग मी चहा घेतला. हाय, हॅलो, नमस्कार. माझ्या सगळ्या युट्यूब मैत्रिणींना आजचा दिवस शुभ जाऊ हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. तर आता सगळे काम आवरले आहे. किचन वाटा वगैरे सगळं साफसूफ केलंय. स्वयंपाक झालाय, धुणं भांडे सगळं झालंय आणि आता कांद्याचं रोप आहे ना, ते खुरपायला बाया येणार आहे. चला तर तुम्हाला दाखवते कांद्याचं रोप खुरपताना. तर इकडे कांद्याचं रोप चिमटण्यासाठी बायका आलेल्या होत्या आणि मी सुद्धा इथेच दिवसभर 6 वाजेपर्यंत होते. त्याच्यामुळे माझी जी गुरुवारची पूजा आहे ना, ती मुलींनीच केली. त्याचं मी काही व्हिडिओ शूट केला नाही. बघू शकता इकडे मस्त बायका अशा रोप चिमटू राहिल्या आणि बघू शकता खूप असं हळूहळू काम हे करावं लागतं. तर मग मी घरी आल्यानंतर उपास सोडण्यासाठी राजमाची भाजी करायचं ठरवलं. एक तर राजमा हा रात्रीच भिजत घातला होता. तो याला कुकरमध्ये टाकून 2-3 शिट्ट्या दिल्या. तर इकडे काही खडे मसाले घेतले आणि खरंच खूप छान अशी राजमाची भाजी होती आणि सगळ्यांना आवडती. तर म्हटलं चला आज उपास पण होता आणि उपास सोडण्यासाठी मस्त अशी भाजी करू. तर जे कांदा, टॅमॅटो त्याचं वाटण पण मी आता कढईमध्ये मस्त असं परतून घेतलंय आणि त्याच्यामध्ये काही मसाले पण ॲड केले. तर इकडे बघू शकता लाल तिखट, राजमा मसाला वगैरे, हळद पावडर सगळं असं टाकलं आणि तेल सुटेपर्यंत मसाला पण मस्त असा परतून घेतला आणि पूजा तर मी फक्त दर्शनच घेतलं. पूजाचा काही व्हिडिओ तुम्हाला काढू शकले नाही. मुलींनीच आज केलं कारण की मला लेबर होतं ना, बायका होत्या मागं त्याच्यामुळे खूप असा उशीर झाला होता. तर असा मस्त असा मसाला परतून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये जे कुकरमध्ये 2-4 शिट्ट्या घेतलेला राजमा आहे ना, तो टाकायचा आणि थोडंसं गरम पाणी टाकायचं जर पाणी लागत असेल तर. तर त्याच्यासोबत पोळी किंवा भात पण करू शकता. मी भात पण केलेला आहे आणि पोळ्या पण केलेल्या आहे. तर बघू शकता मस्त असा राजमा चावल म्हणता येईल तसा मी बनवला आहे. पोळ्या तर अजून करायच्या आहे. तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. चला तर बाय बाय.